आपला लसूण चांगला झालेला आहे। आता आपण 1 चम्मच चटणी घालूया, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मसाले, अर्धा चम्मच जिरे पावडर चांगलं परतून घेऊया। नंतर आपण टमाटर घालूया। हे पहा आपलं छानपैकी टमाटर आपलं फ्राय झालेलं आहे, सगळे मसाले फ्राय झालेले आहे। आता आपण तूर डाळ स्वच्छ धुवून घेऊया 2 पाण्याने। आता हे पहा आपली डाळ स्वच्छ धुवून आपण घेतलेली आहे। आता आपण हे तूर डाळ घालूया त्याच्यामध्ये। याला छानपैकी परतून घेऊया। नंतर आपण हे दोडकं पण घालूया, याला पण धुवून घेऊया स्वच्छपैकी। हे धुवून घेतलेलं आहे, हे पण सोडूया डाळीमध्ये। याला छानपैकी परतून घेऊया। हे आपण आता छानपैकी परतून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया। आता आपण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। याला 5 ते 10 मिनिट चांगलं झाकण ठेवून शिजू देऊया।